ओंकार स्मरण. मित्रमैत्रिणींनो, स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित तेजस्वी तारे या पुस्तकातून एका अत्यंत प्रेरक प्रसंगाचं कथन करते आहे. शीर्षक आहे बालमुकुंद आणि लज्जावती. महाराज पृथ्वीराजानंतर हिंदू साम्राज्य भंगामुळे जणू संतप्त झालेल्या दिल्लीच्या सिंहासनाला रक्ताची तहान वारंवार लागत असे. त्या सिंहासनाला जो जो कोणी पाय लावू पाहतो त्याला त्याला रक्त सांडावे व सांडवावे लागत आहे. बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रभक्तीच्या प्रचंड वावटळीत कलकत्त्याची राजधानी जेव्हा हेलकावे खाऊ लागली तेव्हा दिल्लीला राजधानी आणली गेली. लॉर्ड हार्डिंग्ज हे त्यावेळी गव्हर्नर जनरल होते. राजप्रतिनिधी या नात्याने दिल्ली राजधानी करून दिल्लीच्या सिंहासनाकडे जाण्यासाठी त्यांनी मोठ्या थाटामाटात मोठमोठ्या राजे महाराजांना अथवा जगातील उर्वरित नराधिपतींनाही हेवा वाटावा अशा राजवैभव संपन्न देखाव्यात दिल्ली प्रवेशाचा समारंभ करविला. दिल्लीच्या राजमार्गातून राजवैभवयुक्त थाटामाटाने परंतु अंतःकरणातील असुरक्षिततेच्या बोचणीमुळे आवश्यक झालेल्या सैनिक पोलिसांच्या संरक्षणात लॉर्ड हार्डिंग्ज दिल्लीत मिरवत होते. सहस्रावधी गोरेनी काळे सैनिक आपापल्या तलवारी, रायफल्स नी बेयोनेटे वातावरणात चकाकवीत त्या मिरवणुकी इंग्रजी साम्राज्याचे जयघोष करीत आणि त्याच्या दराऱ्याचे प्रदर्शन करीत चालले होते. राजे राजवाड्यांच्या हत्तींवरील अंबाऱ्यातून राजे महाराजे व्हाईसरायच्या अंबारी मागे मिरवत होते. दिल्लीच्या राजमार्गातून राजसिंहासनाकडे अशी ती प्रचंड मिरवणूक जात असता अकस्मात आकाशातून वज्र पडावे त्याप्रमाणे कडकडाट झाला आणि एक भयंकर बॉम्ब अगदी टिपून हत्तीवरील अंबारीत गर्वोन्मत्तपणे बसलेले गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांच्यावरच येऊन पडला. त्या धडक्यासरशी लॉर्ड हार्डिंग्ज रक्ताच्या थारोळ्यात लोळू लागला. माहूत ठार झाला. तक्षकाने अत्यंत सुरक्षित स्थळी बसलेल्या परीक्षिताला जसा अकस्मात कडकडून दंश केला तसाच कोणातरी भारतीय क्रांतिकारिकाने बॉम्ब फेकून सूड घेतला. जिकडे तिकडे बॉम्ब बॉम्ब म्हणून आरडाओरड झाली. पळापळ झाली. मिरवणूक उधळली गेली. सिंहासनारोहणाचा समारंभ रहित झाला. हे भयंकर कृत्य कोणी केले असावे याविषयी चोहीकडे तर्कवितर्क सुरू झाले. सरकारी गुप्तचर विभागाला अत्यंत महत्त्वाचे काम मिळाले व बॉम्ब फेकणारा आणि त्याचे साथीदार यांचा शोध मोठ्या निकराने सुरू झाला. गुप्त आक्रमक कोणत्या तरी एखाद्याच स्थली असतात. एखाद्या ठिकाणातूनच दबा धरून ते आक्रमण करतात. असले एखादे रक्त सांडवासांडवीचे भयद कृत्य करण्याचे व दडी मारण्याचे कुठले तरी एकच स्थान असूनही हे गुप्त क्रांतिकारक कोठे असतील व कोठे नसतील याविषयी मोह पडून परकीय अधिकाऱ्यांची मने अत्यंत त्रस्त व भयग्रस्त होतात. ते त्यांना दशदिशा शोधू लागतात. साप साप म्हणून ते जिकडे तिकडे भुई झोडपू लागतात. तसेच दिल्ली बॉम्ब प्रकरणही झाले. सरकारी अधिकाऱ्यांना अपराधी न सापडणे हे दुष्कीर्ती करणारे व असुरक्षिततेचे कारण होऊन बसत असते. खरा अपराधी अशा संशयग्रस्त मनस्थितीत सापडतोच असे नाही.
कधीकधी संशयाच्या अतिरेकाने अनेक अनपराधी देखील त्या संशयी शोधाला बळी पडतात. या बॉम्बच्या प्रकरणात अनेक तरुण पकडले गेले व शिक्षा पात्र ठरले. आजच्या आपल्या कथेचा नायकही त्यापैकीच एक होता. या तरुणाचे नाव बालमुकुंद. पंजाबचे प्रख्यात देशभक्त भाई परमानंद यांचा हा चुलत भाऊ. भाईजींचे घराणेच हुतात्म्यतेचे घराणे झालेले आहे. औरंगजेबाच्या क्रूर धर्मवेडाला बळी पडून भाईजींचे पूर्वपुरुष महान हुतात्मा मतीदास हे करवतीने डोक्यापासून खालपर्यंत एखाद्या लाकडाच्या उंडक्याप्रमाणे प्रत्यक्ष कापले गेले. या वीरात्म्याचा हा वंश. भाईजीने अंदमान भोगले आहे हे सर्वश्रुतच आहे. त्यांच्या या बालमुकुंद नामक चुलत भावाला वर वर्णन केलेल्या बॉम्बच्या फेकीच्या अपराधाचे संबंधात फाशीची शिक्षा झाली. बॉम्ब अगदी तरुण असलेल्या त्या क्रांतिकारकानेच फेकलेला होता. तो पकडल्या जाण्याच्या 1 वर्षापूर्वीच एका अनुपम सुंदर कुमारीशी त्याचा विवाह झाला होता. त्या कुमारीचे माहेरचे नाव रामसखी होते व विवाहानंतर सासरी तिचे नाव लज्जावती ठेवले गेले. तो पकडला गेल्यावर काय काय झाले याविषयीचे वर्णन देवी लज्जावतीने स्वतः जितके सांगितलेले उपलब्ध आहे तितके त्यांच्याच शब्दात देत आहोत. लज्जावती म्हणते, उन्हाळ्याचे दिवस होते. ते बंदीत होते. मी घरी होते. 6 महिनेपर्यंत मी एका भाग्यदायी घटकेची वाट पाहत होते. लोक मला सांगत, तू घाबरू नकोस, ते सुटतील व घरी येतील. मी म्हणत होते, तो सुदिन केव्हा येणार? ही दुर्दैवाची रात्र केव्हा संपणार? माझा भाग्य रवी पुन्हा उदयाचलावर केव्हा येणार? ती शुभ वेळ केव्हा दिसेल? मी दिल्ली कधी व कशाला पाहणार? परंतु त्यांना दिल्लीच ठेवले होते. खटला तेथे चालला होता. मी तेथे पोहोचले. पाहिले, बंदीची कोठी फार भयानक आहे. त्या अगदी लहान व कुंद खोलीत त्यांना श्रावण भाद्रपदाच्या, आपल्या इकडे ज्येष्ठात जसा उन्हाळा असतो तसाच तिकडे श्रावण भाद्रपदात असतो, अत्यंत उष्णतेच्या काळात दिवस काढावे लागत. मी विचारले, काय निजायला चारपाई, खाट वा बाज मिळते का? सांगू लागले, कशी वेडी आहेस, येथे चारपाईचे काय काम? मी म्हणाले, तर मग निजता कशावर? ते म्हणाले, एक कांबळी जमिनीवर टाकून निजून राहतो. मी घरी परत आले. रात्री मंडळी मोकळ्या छतावर वा गच्चीवर चारपाई टाकून निजली. मी घरातील तळाच्या कोठीत शिरले. एक कांबळी भुईवर अंथरली व त्यावर निजले. चोहो बाजूंनी डासांची भुणभुण सुरू झाली. कानाच्या आजूबाजूला घुमू लागले. मूर्ख, असल्या कोठीत का कुठे झोप येत असते? असे म्हणत मला ते डास वेडावीत आहेत असे वाटू लागले. मी उठून बसले. एका खिडकीतून चंद्रकिरणे आत येत होती. मी डोकावून चंद्रदर्शन घेतले व त्याला विचारले, काय चमकनेवाला, तू त्यांच्या कोठीतही चमकतोस का? अशाच प्रकारे जागत व या कुशीवरून त्या कुशीवर होत होत ते कशी रात्र काढतात हे तू पाहिलेस का? चंद्रम्याकडे वारंवार पाहून सुद्धा उत्तर मिळाले नाही. रात्रभर डासांनी अंग खाऊन घेतले.
अंगावर गांधी आल्या. दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारे मी निजले व डासांनी हल्ला चढवल्या. इतक्यात माझी मैत्रीण आली व म्हणू लागली, काय मरायला निघालीस का? मी म्हणाले, मी कशाने मरेल? ती म्हणाली, ही चिन्हे तर मरणाचीच आहेत. मी म्हणाले, काय याप्रमाणे ते निजतात? मैत्रीण मध्येच म्हणाली, हो हो, मरतात तर काय. माझे डोळे भरून आले, अश्रू गळू लागले. मैत्रीण स्तब्ध झाली आणि आपल्यालाच दोष देऊ लागली. मी म्हटले, कोणाचा काही दोष नाही. माझे भाग्य फुटले आहे. ते बंदीत जसे निजतात, काय त्याप्रमाणे मी नको निजू? मला पुन्हा त्यांच्या भेटीची अनुमती मिळाली. मी पुन्हा दिल्लीला गेले. यावेळी मी विचारले तेव्हा ते म्हणाले, मला एकच वेळ खायला मिळते. मी विचारले, रोटी कशी असते? त्यांनी रोटीचा एक तुकडा मला दिला. मी तुकडा घेऊन परत आले. त्यात गहू होते, चणे होते व आणखीही काही पदार्थ मिसळलेले होते. मी हे घरी तशाच प्रकारची भेसळ बनवली व ती दळून त्याची रोटी खाणे सुरू केले. असे कित्येक महिने गेले. अंती एक दिवस मी आपल्या कोठीत बसले असता बाहेरून रडण्याचा ध्वनी ऐकू आला. माझे हृदय धडधडू लागले. डोक्याला घाम आला व जीव मुठीत धरून बाहेर आले व पाहते तो त्यांचे नाव घेऊन फाशीची शिक्षा, फाशीची शिक्षा झाली हे शब्द ऐकू आले. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मी पुन्हा दिल्लीला गेले. ज्या बंदीत तरुणाचे तारुण्य नष्ट होते, सुकुमार व मृदू अंतःकरणे कर्तवली जातात, त्या बंदीत पोहोचले. दर्शन घेतले. अंतःकरण सांगत होते काही बोलून घ्यावे. ओठ सांगत होते आम्हास अडवून धरण्याचे सामर्थ्य नाही. इतक्यात त्यांचे ओठ हलले. ते म्हणाले, प्राणप्रिये, जो प्राणी जन्माला आला ना, त्याला एक ना एक दिवस जावेच लागणार. कोणी कोणाला सोबत होऊ शकत नाही. तू आपल्याला भाग्यवती समज की मी देशहिताकरता आपली स्वतःची आहुती देत. माझ्या कानांनी हे शब्द ऐकले नाहीत, तोच डोळे अश्रू ढाळू लागले. डोळ्यांचे अश्रू थांबेनात. त्या अश्रूंमुळे त्यांचे मनसोक्त मुखावलोकन देखील मला करता येईना. पुष्कळ प्रयत्न केला, परंतु अश्रूंनी यथेच्छ दर्शन करू दिले नाही. दुसऱ्या दिवशी हवन सामग्री एकत्र केली गेली. लोक बोलू लागले की त्यांचा अंत्येष्टी संस्कार आज होईल. मी म्हटले, फार सुंदर संधी आली. आता मी त्यांना जाऊन मिळेल. परंतु थोड्याच वेळात ऐकले, त्यांचे प्रेत अधिकारी देत नाहीत. मग काय झाले मी पुढे सांगू शकत नाही. आज 15 दिवस मी व्रतस्थ आहे. आता घटिका भरत आली. आता माझे मनोरथ पूर्ण होणार. इतके म्हणून लज्जावती चूप झाली. देवीने अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंब तोंडात घातला नाही. याप्रमाणे 18 दिवस गेले. एका स्थलावर आसनस्थ होऊन ज्या मूर्तीवर तिचे ध्यान आकर्षित झालेले होते, त्या ध्यानात निमग्न होऊन स्थिर होती. तिने तपस्या पूर्ण केली. अंतिम दिवशी सूर्यबिंब पूर्ण तेजाने प्रकाशत होते. लोकांनी आपापल्या कार्याला प्रारंभ केला. देवी आपल्या आसनस्थ स्थानावरून उठली. स्वतः स्वच्छ पाणी आणले, स्नान केले.
स्वच्छ वस्त्र परिधान केले आणि ध्यानस्थानी अंग टाकले. म्हणाली, प्रिया, फार दिवस आपण माझी परीक्षा पाहिलीत. आज तर आपला सापडता हात सोडणार नाही. आता विभक्त नाही राहू शकणार. इतके म्हणून तिने आपले प्राण खेचून घेऊन देहत्याग केला. इच्छापूर्वक देह सोडला. साध्वी लज्जावतीने देशभक्त हुतात्मा पती बालमुकुंदाशी एकरूप होण्यासाठी परलोकाचे देवद्वार स्वेच्छाबलाने उघडून स्वर्गी प्रवेश केला. याला म्हणतात सती जाणे. मित्रमैत्रिणींनो, धन्य ती साध्वी, धन्य तो स्वार्थ त्यागी हुतात्मा आणि ती हिंदू जाती. त्रिवार धन्य की जी अशा दिव्य व अलौकिक मनुष्य रत्नांना जन्म देते. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.